6वा ऑलिम्पिक वर्तुळांचा गोफ. लेखक बाळ ज पंडित. या पाठातून जागतिक ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांविषयीची माहिती दिली आहे. मनुष्याच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासात खेळाचं महत्त्व अतिशय जास्त आहे. संपूर्ण जगातल्या क्रीडा सामन्यांमध्ये ऑलिम्पिक क्रीडा सामन्यांना एक मानाचं स्थान आहे. लेखक सांगतात, ऑलिम्पिक गावाकडे आमची मोटार भरधाव वेगाने जात होती. आमचे डोळे समोरच्या क्षितिजाकडे लागले होते. खूपच उंच अशा स्तंभावर एक भला मोठा ध्वज फडफडत असलेला दिसला. ऑलिम्पिक सामन्यांचं ते स्वतंत्र निशाण होतं. ध्वजावरील पांढऱ्या शुभ्र पार्श्वभूमीवर लाल, पिवळ्या, निळ्या, हिरव्या आणि काळ्या रंगांची वर्तुळं एकमेकात गुंफलेली होती. जणू 5 मित्रच हातात हात घालून आपल्या मैत्रीची साक्ष जगाला देत होती. ही 5 वर्तुळं म्हणजे जगातील 5 खंड आणि त्यांची शुभ्र धवल पार्श्वभूमी म्हणजे विशाल अंतराळ. या ध्वजावर ऑलिम्पिकचं ब्रीदवाक्य लिहिलेलं आहे, सिटियस, ऑल्टियस, फॉर्टियस, म्हणजे गतिमानता, उच्चता, तेजस्विता. प्रत्येक खेळाडूंनी जास्तीत जास्त गतिमान व्हायचा प्रयत्न करायला पाहिजे. अधिकाधिक उंची गाठण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे आणि बल संवर्धनासाठी म्हणजेच व्यायामासाठी जास्तीत जास्त श्रम केले पाहिजे. हा संदेश हा ध्वज खेळाडूंना देत असतो. या ध्वजस्तंभाजवळ एक स्फूर्तिदायक मशाल सतत तेवत असते. पृथ्वीच्या पाठीवरच्या सर्व राष्ट्रातले सुमारे 5 ते 6 हजार खेळाडू या सामन्यात भाग घेतात. प्रेक्षागारात सुमारे 70 ते 80 हजार प्रेक्षक बसायची सोय असते. याशिवाय साधारण 25,000 लोकांना उभं राहून हे सामने पाहता येतात. खेळांचं विशाल मैदान, प्रचंड प्रेक्षागार, रहदारीसाठी मुद्दाम बांधलेले रस्ते, लोहमार्ग, पुरुष आणि स्त्री यांच्या निवासासाठी बांधलेल्या असंख्य खोल्या असलेल्या इमारती, वसतिगृह, प्रेक्षकांच्या श्रम परिहारासाठी सुसज्ज अशी विशाल उपहारगृह, असं हे एक मोठं गावच असतं. याला ऑलिम्पिक व्हिलेज म्हणतात. ऑलिम्पिक व्हिलेज वसवण्याची कल्पना इसवी सन 1956 मध्ये मेलबोर्न इथं मांडण्यात आली. पहिलं ऑलिम्पिक व्हिलेज तिथलंच. ऑलिम्पिक सामने दर 4 वर्षांनी होतात. इसवी सन पूर्व 776 मध्ये हे सामने झाल्याची पहिली नोंद ग्रीस देशाच्या इतिहासात सापडते. त्यावेळी स्पर्धेत यशस्वी होणाऱ्या खेळाडूंचा ऑलिव्ह वृक्षाच्या फांदीची माळ घालून गौरव करण्यात येत असे. पुढे ग्रीक सत्तेचा ऱ्हास झाला आणि हे सामने बंद पडले. मग इसवी सन 1894 साली आधुनिक जगाला या ऑलिम्पिक सामन्यांची आठवण झाली. त्या वर्षी फ्रान्स देशात एक ऑलिम्पिक काँग्रेस भरवण्यात आली. कुबर्टीन नावाच्या फ्रेंच क्रीडा तज्ञांनी या काँग्रेसमध्ये ऑलिम्पिक सामन्याचं पुनरुज्जीवन केलं. त्या निमित्ताने जगामध्ये सद्भावना, समता, मैत्री, विश्वबंधुत्व, शिस्त आणि ऐक्य या भावना वाढीला लागतात. या सामन्यामध्ये निरनिराळ्या 21 खेळांची तरतूद आहे. पुरुषांसाठी आणि स्त्रियांसाठी वेगवेगळे सामने होतात. या सामन्यांच्या व्यवस्थेसाठी एक आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती नेमलेली असते. या स्पर्धात भाग घेणाऱ्या प्रत्येक देशाचे 1 ते 3 प्रतिनिधी या समितीत असतात. ऑलिम्पिक सामन्यांसाठी लागणारा खर्च फारच मोठा असतो. हा सगळा पैसा स्पर्धक देश उभा करतात. क्रीडा हे असं क्षेत्र आहे की जिथे जातीभेद नाही, धर्मभेद नाही, वर्णभेद नाही, सगळ्यांना समान संधी आहे. अमेरिकेतल्या जेसी ओवेन्स या वंशाने आफ्रिकी असणाऱ्या खेळाडूने 1936 मध्ये बर्लिनला झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत 4 अजिंक्यपदं मिळवली. अमेरिकेनंच नव्हे तर सगळ्या जगाने या खेळाडूचा केवढा गौरव केला, केवढं कौतुक केलं. एमिल झेटोपेक हा झेकोस्लोव्हाकियाचा खेळाडू. 1952 साली त्यानं हेलसिंकीचं मैदान गाजवलं. तिथं त्यांनी 5000 मीटर धावणं आणि मॅरेथॉन या लांब पल्ल्याच्या शर्यतीत नवीन विक्रम केले.
जगातलं एक मानवी रेल्वे इंजिन अशी ख्याती मिळवली. आफ्रिकेमधल्या इथिओपियाचा अबेबे बिकिला या खेळाडूंनी अनवाणी पायांनी मॅरेथॉन लांब पल्ल्याची शर्यत जिंकली. फॅनी बँकर्स या स्त्री खेळाडूंनी 1948 साली ऑलिम्पिकचं मैदान दणाणून सोडलं. 100 आणि 200 मीटरच्या शर्यतीत प्रथम क्रमांक मिळवला. भारताने हॉकीच्या स्पर्धेत अनेक वर्ष अजिंक्यपद टिकवलं. सुप्रसिद्ध भारतीय हॉकी खेळाडू ध्यानचंद यांचं नाव कित्येक वर्ष जगात सर्वांच्या जिभेवर नाचत होतं. ऑलिम्पिकच्या मैदानावर खेळाडू खेळत असतात तेव्हा ध्वजावरच्या 5 खंडांची 5 वर्तुळं समतेचा आणि विश्वबंधुत्वाचा संदेश जगाला देतात, तर क्षुद्र विचारांचा अंधकार घालवणारी ज्योत शेजारी तेवत असते.